परंतु ठीक आहे, आता जे काय झालं तो विषय थोडा बाजूला ठेवून म्हणतो, सरकार न्यायाच्या दृष्टीने काम करताना वाटतंय तुम्हाला? एवढा मोठा विषय मला कशाला विचारता? सरकार गडाचं सरकार लक्ष आहे. सगळीकडे असतं. सरकार सरकार है, सरकार से पूछो. मी नाही उत्तर देणार, त्यांची जबाबदारी मी कसं काय घेणार? माझा फक्त एकच विषय, हत्येचा निषेध आहे, धनंजयला भक्कम पाठिंबा आहेत, हे दोन विषय आहेत. तिसरा विषय माझ्याकडे नाही आहे आणि यांनी सामाजिक सलोखा बिघडत नाहीये. महाराज, मी थोडंसं तुम्हाला आधीच बोललो की मला वादग्रस्त वक्तव्यामध्ये गुंतून ठेवण्यापेक्षा तुम्हाला महंत आहात, संत आहात, मी तुमच्यासोबत आहे, तर 4 शब्द मी तुमचे घेऊन जाईल जे समाजाला ऐकावेसे वाटतील. काय वाटतं तुम्हाला? गडाची परंपरा आहे, खूप मोठी परंपरा आहे बीड जिल्ह्याला. नारायणगड असेल, भगवानगड, सलोख्याचं वातावरण, तुम्ही दोघं एकमेकांच्या गडावर नेहमी जात असता. काय व्हायला पाहिजे बीडमध्ये? हा सामाजिक सलोखा, हे प्रकरण जाऊ द्या, न्यायप्रविष्ट आहे, न्याय त्या ज्या पद्धतीनं होईल ते होईल. या समाजामध्ये थोडी कटुता निर्माण झाली असं वाटतंय? सगळ्यात चांगली गोष्ट आहे, शिवाजी महाराज जे महंत आहेत आणि आम्ही वर्गमित्र आहोत, क्लासमेट आहोत. 78 ते 82 आमच्या दोघांचं शिक्षण एकत्रित झालेलं आहे, चांगले मित्र आहेत. जेव्हा अमृत महोत्सव होता नारळी सप्ताहात, त्यात पहिला मान मी नारायणगडाला दिलेला आहे आणि नारायणगडाचे कीर्तन आणि आमच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या अमृत महोत्सवात सुद्धा शिवाजी महाराजांचं त्यात कीर्तन असेल. आमच्या दोघांमध्ये भेद नाही. एक, नारायणगड हे भगवानगडाचं गुरुस्थान आहे, 225 वर्षापूर्वीचा गड आहे. नगद नारायण महाराजांच्या परंपरेमध्ये भगवान बाबांचं शिष्यत्व आहे, ते आमची मातृसंस्था आहेत. आडनाव बदलले म्हणून हे बदललं असं होऊ शकत नाही जीवनामध्ये, हे लक्षात ठेवा. आडनाव बदलले, पण असं कधी होऊ शकत नाही जीवनामध्ये की असं कधी जीवनामध्ये होऊ शकत नाही की ते गुरुस्थान आमचं बदलेल. 2 भाऊ आहेत, वेगळे निघाले म्हणून आडनाव बापाचं नाव बदलत नाही. आमचं गुरुस्थान श्री क्षेत्र नारायणगड आहेत, नगद नारायण महाराजांच्या परंपरेमध्ये भगवानगड आहेत आणि ती गुरुपरंपरा रोज चालते आमची. ज्यावेळेस नैवेद्याचं ताट असतं त्यावेळेस भगवान बाबाचं एक ताट असतं, नगद नारायण महाराजांचं एक ताट असतं. इतकं पथ्य भगवानगड पाळतो. एक अंभोरा म्हणून गाव आहेत, गुंजमूर्ती म्हणून आहेत, सगळे देशमुखांचे गाव आहेत. त्यांची दिंडी आल्याशिवाय आमची दिंडी पंढरपूरला निघत नाही. पण ह्या चांगल्या गोष्टी समाजामध्ये नाही आहेत. ज्याला ट्रोल करायचं आहे किंवा ज्याला वाईट बोलायचं, चांगल्या गोष्टी होत्या समाजात घडत होत्या. मग आता दोन्ही गडाच्या महंताचं हे काम नाही का की सगळ्या समाजाचा कान धरून तिथं घेऊन जायला पाहिजे चांगल्या गोष्टी? तुम्ही जर संत महंताचं ऐकलं असतं तर राजकारणच केलं नसतं. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापासून संत महंत सांगत आले, तर तुम्ही संताचं ऐकतच नाहीत ना. आता वाटत नाही दोन्ही गडांनी एकत्रित येऊन 2 गड एकच आहेत महाराज. पण सोबत आम्हाला, जसं मी तुम्हाला प्रयत्न केला होता 1 महिन्याआधी की तुम्ही दोघं जण IBN न्यूज 18 लोकमतवर बसा, त्याचा परिणाम होईल, समाजाला संदेश द्या. पण त्यावेळेस तुम्ही हो म्हटला तर महाराज उपलब्ध नसते, त्यांनी नाही म्हटलं, ते दोघांना जुळून आणणं मला शक्य झालं नाही. नाहीतर मी 1 महिन्याआधीच हे सगळं करायचं ठरवलं. तुम्हाला मी ज्ञानोबरायांचं वाक्य सांगतो, वाज तसे बोंब कोणी नायकती कानी. हे 700 वर्षापूर्वीचं वाक्य आहे. साधू संत ओरडून सांगतात, कोणी ऐकत नाहीत. पृथ्वीवर ज्ञानेश्वर महाराज पहिले आहेत ज्यांनी जातीय सलोखा केला आणि त्यांना संत बनवलं. सावता महाराज, गोरोबा काका, चोखोबा राय, सेना न्हावे महाराज, ही सगळी मंडळी 700 वर्षापूर्वी त्यांना संत बनवणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. कोण ऐकते आज? जातीवादामुळे कोण कुणाला पाहतंय? म्हणून आम्ही सांगण्याचं काम करतो. आता ज्ञानेश्वरी जी आहेत समाजामध्ये ती एकताच आहे ना. ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला पण तुम्ही उपदेश देऊ शकता आणि त्याच्या शब्दाचा अर्थ तुम्ही कसे काढू शकता हे मी पाहतोय 2 दिवसापासून. दुःख होतं मनाला, आनंद वाटतो की यांची बुद्धी इतकीच आहे त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीने गाथा कळत नाही. जर बुद्धी चांगली असती, योग्य अर्थ काढता आला असता तर ते देव झाले असते. महाराज, जसं 2 समाजाचा, मराठा आणि वंजारी समाजाचा एक वैभवकाळी इतिहास होता, एका गडावर होता, तो परत येण्यासाठी काय करायला पाहिजे? धर्मसत्तेचं काय काम आहे आणि राजसत्तेचं काय काम? मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, तुम्ही 2च समाज का म्हटला? आणि 18 पगड जाती असं म्हणा ना तुम्ही की पृथ्वीवर 2च समाज आहेत. प्रामुख्याने संघर्ष 2 जातीत दिसतोय म्हणून विचारतो, नाही तर गडांची समस्या 18 पगड आहे. तुम्ही लावलेला आहे, तुम्ही लावलेला आहे.
राजकारणी लोक समाजात अशांतता निर्माण करून त्यांची पोळी भाजतात. वादीसाठी म्हैस कापणं म्हणतात त्याला. आणि साधू संत प्राण पणाला लावून सामाजिक एकता करतात. पशुहत्या कोणी बंद केली? भगवान बाबांनी बंद केली. समाजामध्ये शिक्षण व्यवस्था कोणी सुरू केली? भगवान बाबांनी केली. तुम्ही आज भगवान बाबांचे जेवढे शाकाहारी केलेले लोक आहेत, माळकरी केले, कोणाचे आहेत ते? जाती पाती न पाहता वैष्णव बनवलं भगवान बाबांनी. कुणी ऐकलं? त्याच भगवान बाबाला आक्षेप घेतला आणि त्याच गडावर तुम्ही आज आक्षेप घेताय.